तेव्हा मी अस्वस्थ झालो. म्हटलं हे असं कसं, निशिकांत पाखरेला उमेदवारी द्या म्हटलं, त्यांनी दिली नाही. म्हणून त्यांनी माझ्यासोबत गेम केला. त्यांना वारंवार हे सांगितलं की बा दर्यापूरचं जे काही आहे ते मला विचारून करा. मुद्दा म्हणून गटबाजी कशी निर्माण होईल. मला असं वाटते की माझं आता इथं काम राहिलेलं नाही. त्यांना हे चांगलं वाटत नसेल दर्यापूरचं. कार्यकर्ते सुद्धा तुमचे नाराज झाले, तुमच्या राजीनाम्यानंतर काही कार्यकर्ते भाऊक सुद्धा झालेले आहेत. ते सर्वांना कशा प्रकारे तुम्ही समजूत घालणार? दर्यापूर काँग्रेस कमिटीमध्ये मोठा भूकंप झालेला आहे. आपल्याला जर माहिती असेल की गेल्या काही दिवसांपासून दर्यापूर शहरामध्ये काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. परंतु आता आज एक मोठी बातमी समोर आली आहे की दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. नेमकं या राजीनाम्याचं नेमकं कारण काय ते आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. व काय सांगाल, आज आपण पदाचा राजीनामा दिला आहे, काँग्रेसमध्ये एक मोठा भूकंप झाला आहे, नेमकं राजीनाम्याचं कारण काय? जवळपास 6-7 महिन्यापासून वरचे जे नेते आहेत, जिल्हा लेवलचे जिल्हाध्यक्ष असतील, खासदार साहेब असतील, जवळपास त्यांनी नगर परिषदच्या निवडणुकीच्या पासून जे उमेदवार निवडायचे होते त्या उमेदवार निवडीमध्ये सुद्धा 2-3 उमेदवार माझ्या मर्जीच्या विरोधात दिले. मी त्यांना निशिकांत पाखरेला उमेदवारी द्या म्हटलं, त्यांनी दिली नाही. मी तिकडे एक 7 नंबरमध्ये उमेदवार सुचवला होता, त्याची पण उमेदवारी त्यांनी दिली नाही. एक नंबर 2च्या वार्डात देवदासभाऊ काळे यांना उमेदवारी द्यायचं त्यांना सांगितलं, ते पण दिलं नाही. शेवटी तिथं नुकसान झालं. तेव्हापासून ही खतखत चालू आहे. आणि मध्यंतरी हे जे आता नगर परिषदच्या कामकाजाच्या बाबतीत काही मीडियावर येत होतं, त्याच्यामध्ये सुद्धा पडद्याआडून कोण काम करत होते हे मला माहीत आहे. म्हणजे माझी मानसिकता कशी खराब होईल किंवा मला मानसिक ताण कसा होईल या परिस्थितीतून मी जवळपास दिवस काढले. आणि आता सुद्धा या डॉक्टर ठाकरेंना मी उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे पॅनल टू पॅनल मतं चालवले. परंतु सुधाकर भारसाकडेचा माणूस डॉक्टर ठाकरे उमेदवार आहे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांनी माझ्यासोबत गेम केला आणि माझ्या उमेदवाराला पराभव केला. त्याच्यानंतर मी बरेचदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकायला कोणी तयारच नाही. इथं मुद्दा म्हणून गटबाजी कशी निर्माण होईल. आधी बाळासाहेब हिंगणीकरांमध्ये आणि माझ्यामध्ये 2 गट करून टाकले. बाळासाहेब सोडून गेले, त्यांनी BJPत प्रवेश घेतला. त्याच्यानंतर मग काही मला वाटते 2-3 आमच्या इथले कार्यकर्ते पण त्यांच्यासोबत गेले. तरी मी काँग्रेसमधले जास्तीत जास्त लोक त्यांच्यासोबत जाणार नाही याची मी काळजी घेतली. नेत्यांना सुद्धा अवगत केलं. नेत्यांना वारंवार हे सांगितलं की बा दर्यापूरचं जे काही आहे ते मला विचारून करा. परंतु नेत्यांचा कदाचित माझ्यावर विश्वास राहिलेला नसेल. आता नुकतेच नियुक्त्या झाल्या, ओबीसी सेलच्या नियुक्त्या झाल्या, अल्पसंख्याक सेलच्या नियुक्त्या झाल्या, अनुसूचित जाती जमाती सेलच्या नियुक्त्या झाल्या. त्याच्यामध्ये मला कुठल्याच प्रकारे विश्वासात घेतल्या गेलं नाही. त्या नियुक्त्या नितेश वानखडे आणि खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मर्जीनुसार झाल्या. मला कुठलीही कल्पना न देता जेव्हा मला माहीत झालं तेव्हा मी अस्वस्थ झालो. म्हटलं हे असं कसं, मी तालुकाध्यक्ष आहे, मला माहीत नाही. त्यामुळं मला असं वाटते की माझं आता इथं काम राहिलेलं नाही, माझ्या नेतृत्वाचा विश्वास राहिलेला नाही. म्हणून मी
या सर्व बाबीचा विचार करून आज माझ्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा अध्यक्षांकडे पाठवून दिलेला आहे आणि मी निर्णय घेतलेला आहे काँग्रेस सोडण्याचा. आपण जर पाहिलं तर तुमच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सहकार क्षेत्रात सुद्धा आपण विजय प्राप्त केला. त्यानंतर नगरपालिका झाली, नगरपालिकेत सुद्धा काँग्रेसने झेंडा या ठिकाणी फडकवला. या सर्व गोष्टी होऊन सुद्धा वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत यांनी या तुमच्या या बाबीची दखल घेतली नाही का? नाही, दखल तर ते कधी घेतच नाहीत. कारण की त्यांच्या तालुक्यामध्ये काँग्रेस किती प्रमाणात आहे किंवा किती संस्था त्यांच्याकडे आहेत हे तुम्हीच बघा ना. तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि दर्यापूर तालुक्यामध्ये काँग्रेसकडे किती संस्था आहेत याचा तुम्हीच हे करा, निरीक्षण करा. मी जर कुठं कमी पडलो असेल, मी जर कुठं अपयश मला आलं असेल तर त्यांनी सांगून द्या. कदाचित त्यांना हे चांगलं वाटत नसेल दर्यापूरचं, त्यांनाही त्यांच्यासारखं झालं पाहिजे असं वाटत असेल. त्याच्यामुळं मला असं वाटतं की इथं आता आपली गरज उरलेली नाही. त्याच्यामुळं इथून वेगळं झालेलंच बरं. आपण राजीनामा आज दिला, यानंतर खासदार आहेत यशोमती ठाकूर आहेत, बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष यांनी आपल्याला काही राजीनामा देऊ नका म्हणून असं काही कुठल्याच प्रकारचं नाही. मी कोणाला विचारलंही नाही, मी कोणाला सांगितलं नाही. डायरेक्ट मी राजीनामा पाठवून दिला जिल्हाध्यक्षाकडे, तो ते स्वीकारतील. यानंतर आपली राजकीय आपण कशा प्रकारे आता कोणत्या पक्षामध्ये आपण जाण्याच्या तयारीत आहात असं काही नाही, मी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेणार आहे. सध्या तरी कुठला पर्याय मी निवडला नाही. भविष्यात बघू आता काय होते. कार्यकर्ते सुद्धा तुमचे नाराज झाले आहेत तुमच्या राजीनाम्यानंतर. काही कार्यकर्ते भावुक सुद्धा झालेले आहेत. आता या सर्वांना कशा प्रकारे तुम्ही समजूत घालणार? असंख्य कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत, असंख्य लोक आहेत की आज ते म्हणतात भाऊ तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य राहील, आम्ही तुमच्या सोबत आहोत. नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर दर्यापूर तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रासह नगरपालिका सुद्धा झाली आणि आणखी सुद्धा ज्या बँका आहे बँकेमध्ये सुद्धा सुधाकर पाटील भासाकडे यांच्या नेतृत्वामध्ये विजय प्राप्त झालेला होता. परंतु जिल्हा पातळीवर काही नेत्यांमुळे आणि स्थानिक खासदार बळवंत वानखेडे यांना सुद्धा यांनी काही यांच्या या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडी संदर्भात सुधाकर पाटील भासाकडे यांना कल्पना दिली नाही. त्यामुळे आज सुधाकर पाटील भासाकडे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता पुढील त्यांची राजकीय वाटचाल कशी राहणार आणि कोणत्या पक्षामध्ये ते प्रवेश करणार हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर.